Cancer Healer Center, a new beginning. भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय, आयात आणि निर्यात पूर्णपणे थांबवली. पाकिस्तानची डाक सेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद, तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांना भारतामध्ये नो एंट्री. यूकेमध्ये भारतीय हल्ल्याच्या भीतीने 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी, बंकरची साफसफाई सुरू, मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकर यावर देखील बंदी. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार, अतिरेक्यानं खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क, हा गांधींचा देश. पाणी बंद करण्याची धमकी दिली पण त्यांना मारणार नाही. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर. भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवल्यास हल्ला करणार. पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी. सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायला तयार. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट. पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर, समुद्रातून पाकिस्तानला संदेश. भारत 7 मेला अरबी समुद्रामध्ये क्षेपणास्त्र चाचणी करणार. सरफेस टू सरफेस मारा करणाऱ्या अब्दाली मिसाईलची पाकिस्तानकडून चाचणी. पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न. घाबरलेला पाकिस्तान मदतीसाठी सौदी अरब आणि इतर मित्र देशांकडे. तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानकडून विनंती. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानला धडकी. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याच्या तयारी. राजौरी हल्ल्यामधील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी. राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता. पहलगाम हल्ल्यामध्ये संशयित श्रीलंकेमध्ये पळाल्याचा संशय. भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्ट नंतर चेन्नईहून कोलंबोमध्ये पोहोचलेल्या विमानाची श्रीलंका सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी. पाकिस्तानच्या सूचना मंत्री अत्ताउल्ला तरार याचंही ट्विटर अकाउंट भारतामध्ये बॅन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधारे भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो, तरार यानं केला होता दावा. युद्धाच्या भीतीने पाकिस्तान घाबरला. कराहोर विमानतळावरील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद असेल. जर्मनीच्या बर्लिनमध्ये मोर्चा. जर्मनीतील भारतीय वंशाच्या लोकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून 425 कोटींचा निधी वळवला. आवश्यकता नसल्यास खातं बंद केलं तरी चालेल. निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा संताप. पुण्यामध्ये शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये जवळपास 2 तास बैठक. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा, सूत्रांची माहिती. शिर्डीमधील साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल. साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी. धमकीच्या मेलनंतर पोलीस यंत्रणा अलर्टवर. आणि पारडी परिसरात गारांसह जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ. तर उद्या पूर्व विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज. Cancer Healer Center, a new beginning.